गावाकडची सुंदर सकाळ आणि मस्त शांत वातावरण. चला मग मॉर्निंगचं आज गावाकडचं मॉर्निंगचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तसं 6:30ला उठले, अंघोळ वगैरे झाली, देवपूजा वगैरे केली सासूबाईंनी. आता म्हटलं लगेच चहा वगैरे ठेवावं. तर आता एकटीसाठी चहा ठेवते मी. आधी थोडंसं पाणी वगैरे घेते मी, थोडंसं कधी गरम वगैरे नाही तर नॉर्मल पण पाणी घेते. पण आता उन्हाळा आहे त्याच्यामुळं मग मी जास्त गरम पाणी नाही घेते. चला आता चहा ठेवते एकटीसाठी. आता एकटीसाठी का म्हणते, कारण सासूबाई गेल्यात मंदिरामध्ये सकाळीच, तर आणि सासरे तर काही चहा घेत नाही, त्याच्यामुळं मी आता थोडासा चहा घेणार आहे. आणि मुलं तर झोपले त्याच्यामुळं, आणि ते दूधच घेतात, त्याच्यामुळे आता एकटीसाठी मी चहा बनवते. गरमी असली आणि काय असली तरी थोडासा तरी चहा घ्यायची इच्छा होते. आता जे चहा घेतात किंवा ज्याला चहा आवडतं त्यांना माहीत असेल. एकदम थोडासा घेतलाय मी, जास्त नाहीये. चला आता चहा तर घेऊन झाला. आता पुढच्या कामाला स्वयंपाकाची तयारी करते. आता ते एवढे सारे बटाटे म्हणत असताल तुम्ही, तर हे म्हणजे थोडेसे चिप्स वगैरे करण्यासाठी आणून ठेवलं ते एकदमच. तर आता चला मी बटाट्याची भाजी बनवणार आहे. तर मुलांची फेवरेट भाजी आहे. थोडंसं मिरची वगैरे टाकून बनवणार आहे. सिम्पलची आहे, म्हणजे दिवसभर मुलं खातात आणि सगळ्यांची फेवरेटच आहे मुलांची. आता थोडेसे बटाटे उकडायला ठेवते आणि लगेचच कणिक वगैरे पण मळून ठेवते, म्हणजे कसं भाजी बनवण्यापर्यंत कणिक असे एकदम छान भिजून राहते. चला तर कणिक मळून घेते थोडीशी. थोडी भिजली की सॉफ्ट होते आणि चपात्या पण छान होतात. त्याच्यामुळं मी भाज्या बनवायच्या आधीच कणिक वगैरे मळून ठेवते. इकडे बटाटे पण होतात उकडून. चला आता फोडणीची वगैरे तयारी करून घेऊयात. कढीपत्ता घेऊन येतात. आता तर बाहेरच अंगणामध्ये आमच्यात कढीपत्त्याची बाकी सगळ्याची झाड आहेत. कढीपत्ता आहे, वांग्याची आहेत, भरपूर झाड आहेत. मी एखादा व्हिडिओ शेअर करेन तुमच्यासोबत. चालेल, फ्रेश फ्रेश एकदम मस्त कढीपत्ता घेऊन येते बाहेरून. वेगळी टेस्ट असते ना. फळांची पण झाड आहेत तशी अंगणात. अंजीर आहे, जांभूळ आहे. एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल मी. चला आता इकडे भेंडी धुवून ठेवली होती मी स्वच्छ सकाळीच पाणी नितळायला, आणि थोडी आता चिरून घेते मी भेंडी. आणि गावाकडची फ्रेश फ्रेश भाज्या एकदम टेस्ट लागतात, सिम्पल जरी केल्या तरी पण. आता भेंडी चिरून घेते मी सगळी. चला आता फोडणी देऊन घेऊयात. तर आधी इकडे मी कढई ठेवली, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकले. तेल थोडंसं गरम होऊन देऊयात. थोडीशी मोहरी टाकली, मोहरी आणि थोडंसं जिरं टाकलं. आता थोडंसं मी लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेतली ते टाकले, आणि भेंडी टाकली, थोडंसं मीठ टाकले चवीपुरतं, आणि झाकून ठेवले. आणि इकडे बटाटे पण बघा छान उकडले. त्याच्यामध्ये थोडंसं कूट टाकते, शेंगदाण्याचं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट केले. जास्त बारीक नाही आहे, थोडंसं मोठं ठेवायचं. सिम्पलची भाजी आहे पण टेस्टी लागते, कारण एकदम असे गावरान भेंडी छान बघा, अजिबात चिकट वगैरे झालेले नाही आहे. भेंडी रेडी आहे. आता इकडं मी बटाट्याची तयारी करून घेते. तर इकडं आता 3 मोठे छोटे छोटे साईज, म्हणजे मिडियम साईजमध्ये कापून घेतलेत उभे असे कांदे. मिरची कापली बारीक बारीक, आणि आता बटाटे सोलून घेतले, ते पण छान हे बारीक करून घेऊयात.
तर बटाटा चिरून घेतला आता सगळ्या फोडणी देऊन घेऊयात. आता कढईमध्ये 2-3 चमचे तेल टाकले, त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकूयात. जिरे मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये मस्त कढीपत्ता टाकूयात आणि त्याच्यामध्ये थोडीसं हे लसूण आणि कोथिंबीर बारीक केलं होतं तेच टाकूयात. थोडं थोडं बारीक करायचं, टेस्ट छान लागते. आता मिरची टाकूयात. मिरची थोडीशी भाजून घेऊयात तेलामध्ये. आता त्याच्यामध्ये कांदा टाकूयात उभा चिरलेला. आता 2-3 मिनटं छान कांदा भाजून घेऊयात, परतून घेऊयात. आता चवीपुरतं मीठ टाकले, कांदा पटकन मऊ होतो आणि थोडीशी हळद टाकली. आता मिक्स करूया छान. कांदा छान लाल झाले, आता त्याच्यामध्ये चिरून घेतलेले बटाटे टाकून देऊयात आपण. छान परतून घेऊया 2-3 मिनटं बटाटा. भाजी रेडी. चला मग आता 9:45 वाजलेत आणि माझं सगळं काम आवरले. खालचं किचन वगैरे सगळं झाले. आता वरचं थोडंसं आवरून घ्यायचं. आता रूममधलं थोडंसं झाडू वगैरे मारायचं आहे. पण म्हटलं चला थोडंसं 1-2 चक्कर मारते इथं बाल्कनीमध्ये. एवढी सुंदर हवा येत होती ना सकाळी, एकदम थंड. 10पर्यंत सगळं आवरून जातं. कपडे वगैरे तर काही मशीनला लावलेत, सगळं आवरून झालं. तर जेवण वगैरे बाकी आहे परत. चला आता 2-3 मिनटं मस्त. आणि वरती बाल्कनीमध्ये एवढी सुंदर हवा येते ना सगळीकडून. चला मग कसं वाटलं माझा गावाकडचा ब्लॉग आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. भेटत नाहीच ब्लॉगमध्ये. बाय.